नागपुरात मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेला थेट उत्तर दिले। महेंद्र दळवी काय टीका करतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे भरणे म्हणाले। सलील देशमुख यांच्या भेटीबाबत भरणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मोठा नेता कोणत्याही भागात आला तर त्याचे स्वागतच केले जाते। देशमुख घराणे हे या भागातील प्रभावी घराणे असून पुढील निर्णय पक्षाध्यक्ष अजित पवार घेतील। एमएसपी संदर्भात सांगताना भरणे म्हणाले, काही व्यापारी एमएसपी पेक्षा कमी भाव देत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार, पण मंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत। तसेच निसर्गाच्या संकटामुळे झालेले नुकसान पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। पेरणीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे असे भरणे यांनी स्पष्ट केले। सलील देशमुख यांनी काल पक्षाचा राजीनामा दिला। चर्चा आहे की स्वगृही परत येण्याची तुम्ही घ्यायला तयार आहात का? आपल्या सर्वांना माहिती आहे की ही माहिती मला आपल्या माध्यमातूनच समजते आणि कुठलाही पक्ष असल्यानंतर एखादा जर मोठा नेता पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये असला तर त्याचं निश्चित प्रकारे स्वागत केलं जातं। आणि सलील देशमुख या भागातले त्यांची एक देशमुख घराण्याची एक मोठी परंपरा आहे, तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब हे निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील। पण सकारात्मक आहेत का? मी तुम्हाला ते सांगतो की या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब हे निर्णय घेतील। या बाबतीमध्ये याविषयी मला आपल्या माध्यमातून आत्ताच ते समजते आणि एखादी माहिती आपल्याला नसताना त्या माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करणं हे थोडं मला चुकीचं वाटते, परंतु अजितदादा पवार साहेब निश्चित प्रकारे योग्य निर्णय घेतील। या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकार असं कुणी जर कोण चुकीच्या गोष्टी किंवा MSPपेक्षा जर कमी भाव देत असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। आणि स्वतः पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांचं विशेषतः बारीक लक्ष या विभागावरती असल्यामुळं रावल साहेब पण निर्णय घेतील आणि कृषी विभाग पण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेईल। शेवटी शेतकरी आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि आपण सगळ्यांना पाहतो की या राज्यामधला एक तर शेतकरी अडचणीत आलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते आणि हवामान बदलामुळं कधी काय निसर्गाचं कधी संकट काय येईल ते सांगता येत नाही। तर या निसर्गाच्या असल्या या संकटाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ह्या मंडळींचं बारीकसं लक्ष माझ्या शेतकरी बांधवांच्या प्रत्येक गोष्टीवरती, तो जो शेतामध्ये पीक घेतोय, फळबाग घेतोय किंवा ज्या गोष्टी करतो त्याला योग्य त्याला बाजारभावापासून ते पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना काय सहकार्य केलं पाहिजे हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। दिवाळीमध्ये मुख्यमंत्री दळवी काय म्हणतात किंवा ते काय त्याच्यावरती आपण लक्ष देणं मला वाटत नाही, त्यावर लक्ष देऊ नये। शेवटी तटकरे साहेब हे राज्याचे नेते आहेत। तटकरे साहेब फक्त कोकणातले नेते आहेत, राज्यातले नेते आहेत आणि तटकरे साहेब खूप मोठे नेते असल्यामुळं कोण काय म्हणतं त्याच्यावरती मला वाटतं त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही। सलील देशमुख यांनी काल जे प्राथमिक सदस्यत्वाचा शरद पवार पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। एक चर्चा वेगळी येत आहे की अजित पवार पक्षात येणार आहे अशी चर्चा लगेच या बाबतीमध्ये तुमच्या अगोदर प्रश्न मला विचारला गेला होता, त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब निर्णय घेतील। विचारला होता, परंतु शरद पवार गटाच्या एका नेत्याचा राजीनामा, अजितदादा गट, तुम्ही कसं बघताय याच्याकडे, काय अर्थ काढताय याचा? आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला त्यांना राजकारण करताना प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, त्यामुळं कदाचित देशमुख साहेबांना काय अडचणी आल्या असतील किंवा त्यांना पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यामुळं कदाचित काय अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा। या बाबतीमध्ये मी आगाशी म्हटल्याप्रमाणे या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब योग्य तो निर्णय घेतील। गेल्या वेळेस जेव्हा तुम्ही महायुतीसोबत गेले तेव्हा अशी चर्चा होती की अनिल देशमुखही तुमच्यासोबत येणार आहे, काय वाटतं तेव्हाचा जो निर्णय थांबला होता तो आता पुढच्या काळात होईल असं वाटतं की तुमच्यासोबत ती चर्चा झाली होती? म्हणूनच तुम्हाला म्हटलं की या बाबतीमध्ये शेवटी हा निर्णय मला आपल्या माध्यमातून आता समजतोय। अजितदादा पवार साहेब आमचे नेते, सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, हे तिघे मिळून योग्य तो निर्णय घेतील। मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलीवर जो काही अत्याचार झाला त्याचे जे आरोपी आहेत त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली, त्याच्या काकाने ते मागणी केली की फास्टॅगमध्ये प्रकरण चालवा आणि त्याला फाशी द्या। 100% अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे। ही घटना अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी आहे।
शीतल तेजवानीला काल VVIP ट्रीटमेंट आली, काल चौकशीला ती पोहोचली होती. तिथे जी ट्रीटमेंट देण्यात आली संपूर्ण पुणे जमीन घोटाळा प्रकरणातले, तर या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि योग्य ती चौकशी, आणि आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलेले की चौकशी ही झालीच पाहिजे. त्यामुळे निर्णय झालेल्या चौकशी अंती जे होईल त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियमावली आली आहे की आमदारांसोबत कसं वागायचं, त्याच्या प्रकारे बघताची गरज होती का? पण गरज म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्याला माहिती आहे शेवटी प्रोटोकॉल, शेवटी कुणी असू द्या, कुठलाही लोकप्रतिनिधी, आमदार हा आमदार लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे शासकीय प्रोटोकॉलच्या नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी त्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे त्या बाबतीत कदाचित ह्या गोष्टी झालेल्या असाव्यात. 100% जर एखादा दोषी समजा आरोप करणं सोपं आहे, दोषारोप समजा झालं चुकीच्या हे ठीक आहे, पण एकदा त्यातनं दोषारोप सिद्ध झाला नाही किंवा आरोप सिद्ध झाले नाहीत, शेवटी हसन मुश्रीफ साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांच्यावर जो आरोप झाला होता तो कदाचित तो चुकीचा होता, त्यामुळे ते आता निर्दोष सुटलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर.